नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. वाढत्या उन्हात पालिकेकडून मोफत पिण्याच्या पाण्याची सुविधा, गॅस तुटल्यावर केंद्र शासनानं घेतला महत्त्वपूर्ण निर्णय आणि राम गणेश गडकरी रंगायतन इथे स्नेह गझल भव्य सोहळ्याचं आयोजन. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि पर्यावरण विभागाच्या माध्यमातून ठाणेकरांसाठी बिसलेरी पाण्याची मोफत सुविधा ठाणे रेल्वे स्टेशन इथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रवासी आणि नागरिकांना स्वच्छ पिण्याचं पाणी सहज उपलब्ध व्हावं यासाठी ठाणे स्टेशन परिसरात ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी 2 मोठे रांजण दररोज पाण्यानं भरले जात असून त्यातून नागरिकांना पिण्याचं पाणी दिलं जात आहे. दररोज सुमारे 1000 लिटर बिसलरी पाण्याची व्यवस्था पालिकेच्या वतीनं करण्यात येत असून वाढत्या तापमानात नागरिकांना दिलासा मिळतोय. ही सुविधा विशेषतः रेल्वे प्रवासी, कामगार आणि स्टेशन परिसरातील नागरिकांसाठी उपयुक्त ठरते. उन्हाळ्याच्या काळात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत अशा प्रकारच्या सुविधा सुरू ठेवण्यात येणार असल्याचंही पालिकेच्या वतीनं सांगण्यात आलं. भूराजकीय परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या LPG गॅसच्या तुटवड्यावर उपाय म्हणून केंद्र शासनानं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या 12 मार्चच्या आदेशानुसार LPGला तात्पुरता पर्याय म्हणून केरोसिनचं वाटप करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयाअंतर्गत महाराष्ट्र राज्यासाठी एकूण 37,44,000 लिटर केरोसिनचा साठा मंजूर करण्यात आला असून त्यातील 48,000 लिटरचा वाटा ठाणे जिल्ह्याला मिळाला आहे. ठाणे जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलं आहे की हे वितरण प्रामुख्यानं अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांसाठी असेल. मात्र केरोसिनच्या उपलब्धतेनुसार आणि लोकांच्या प्रतिसादाचा विचार करून श्वेतपत्रिका धारकांनाही हे इंधन मिळण्यास पात्र धरलं जाईल. ज्या कुटुंबाकडे शिधापत्रिका नाही त्यांनाही या योजनेतून वगळण्यात आलेलं नाही. ग्रामपंचायतीचा रहिवासी दाखला पुरावा म्हणून सादर केल्यास अशी कुटुंबही केरोसिन मिळवू शकतात. तसंच स्थलांतरित मजुरांना केंद्र किंवा राज्य शासनाचं ओळखपत्र दाखवून या सुविधेचा लाभ घेता येईल. प्रत्येक पात्र कुटुंबाला किंवा शिधापत्रिकेला 3 लिटर केरोसिनचं वाटप केलं जाणार आहे. हे वाटप अधिकृत रास्त भाव, धान्य दुकानदार आणि किरकोळ केरोसिन परवानाधारकांमार्फत केलं जाईल. जर एखाद्या विशिष्ट गावात केरोसिन विक्रेता उपलब्ध नसेल तर तेथील नागरिकांनी नजीकच्या गावातून आपला कोटा मिळवावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ठाणे जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या 48 किलो लिटर साठ्याच्या वाहतुकीसाठी एकूण 4 टँकरना परवानगी देण्यात आली आहे. मार्च आणि एप्रिल 2026 या महिन्यांसाठी तालुकानिहाय मागणीनुसार हे वाटप केलं जाणार आहे. दरम्यान केरोसिनच्या विक्री दराबाबतचे स्वतंत्र आदेश शासन स्तरावरून लवकरच निर्गमित केले जातील असं जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी कळवलंय. आपल्या सुरेल आणि भावस्पर्शी गायकीनं मराठी गझलला जागतिक स्तरावर नेणारे गझल नवाज भीमराव पांचाळे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्नेह गझल या भव्य सोहळ्याचं आयोजन राम गणेश गडकरी रंगायतन इथे करण्यात आलं. या सोहळ्यात राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि प्रख्यात गायक पद्मश्री सुरेश वाडकर यांच्या हस्ते पांचाळे यांचा सन्मान करण्यात आला. या विशेष प्रसंगी गझल नवाज भीमराव पांचाळे आणि डॉ. भाग्यश्री पांचाळे यांनी मराठी आणि उर्दू गझलांची भावस्पर्शी स्नेह मैफिल सादर केली. उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केलं. मराठी गझलला केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर 7 समुद्रापार पोहोचवण्यात भीमराव पांचाळे यांचं मोठं योगदान आहे. गझल सम्राट सुरेश भट यांच्यानंतर मराठी गझलला सुवर्णकाळ प्राप्त करून देण्याचं कार्य त्यांनी केलंय. गझल कार्यशाळा, मुशायरे आणि मैफिलींच्या माध्यमातून त्यांनी या कलेचा प्रसार मोठ्या प्रमाणावर केलाय. मराठी गझलला हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी त्यांनी गझल सागर प्रतिष्ठानची स्थापना केली. या संस्थेमार्फत राज्यभर तसंच देशभरात अखिल भारतीय मराठी गझल संमेलनाचं आयोजन करण्यात आलं, ज्यामुळे अनेक नवोदित कलाकारांना संधी मिळाली. भीमराव पांचाळे यांच्या अतुलनीय कार्याची दखल घेत राज्य आणि केंद्र शासनासह विविध संस्थांनी त्यांना सन्मानित केलंय. अलीकडेच महाराष्ट्र शासनानं त्यांना भारतरत्न लता मंगेशकर पुरस्कारानं गौरविलंय. या कार्यक्रमाचं आयोजन ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि गझल लेखक संदीप माळवी तसंच ठाण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संदीप माने यांनी केलं होतं.
अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावाचा परिणाम इंधन पुरवठ्यावर होत असल्याचं चित्र दिसून येत आहे. या आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा फटका सर्वसामान्य नागरिकांनाही बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते. देशभरात LPG गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त होत असतानाच नागरिकांमध्ये आता चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्ली इथे पत्रकार परिषद घेत राज्यात पुढील 3 महिन्यानंतर LPG गॅस सिलेंडरचा पुरवठा हा कमी होऊ शकतो किंवा बंद होण्याची शक्यता असल्याचे संकेत दिले. तसंच नागरिकांनी पर्यायी उपाय म्हणून PNGवर शिफ्ट व्हावं अशी विनंती त्यांनी केली आहे. मात्र या वक्तव्यानंतर ठाणेकरांमध्ये मोठा संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली आहे. विशेषतः चाळ आणि झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना PNG सुविधा उपलब्ध नसल्यानं ते या निर्णयाबाबत संताप व्यक्त करतायत. 3 लिटर रॉकेल किती दिवस वापरायचं असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होतोय. सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होणार असल्यानं सरकारनं तातडीनं स्पष्ट धोरण जाहीर करावं आणि पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ठाणेकरांकडून करण्यात येते. ठाण्यातील श्री घंटाळी मंदिर संस्थान हे गेल्या 4 वर्षांपासून ठाणेकरांच्या श्रद्धेचं महत्त्वपूर्ण केंद्र बनलंय. श्री विद्यासाधना सेवा संस्था आणि श्री घंटाळी मंदिर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमानं ठाण्यातील घंटाळी मैदानात पंचदिवसीय भव्य श्री हनुमान महायज्ञ आयोजित करण्यात आलाय. हा धार्मिक सोहळा चैत्र शुद्ध एकादशी ते चैत्र शुद्ध पौर्णिमा या कालावधीत म्हणजे 29 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान संपन्न होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत डॉक्टर सुधीर रानडे आणि मनोज जोशी यांनी दिली. या महायज्ञात दररोज विविध धार्मिक विधी, पूजन आणि सामूहिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे मकर संक्रांतीपासून सुमारे 3000 भाविकांनी दररोज 11 वेळेला हनुमान चालीसा पठणाचा संकल्प केला असून या एकूण 11 लाख जपाची पूर्णाहुती या महायज्ञात केली जाणार आहे. यज्ञाच्या दरम्यान 108 किलो तेलाचा अखंड दीप प्रज्वलित करण्यात येणार आहे. हनुमंताच्या 108 प्रतिमांचं दररोज पूजन करण्यात येईल. तसंच 31 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता सामूहिक सुंदरकांड पाठ आयोजित करण्यात आलाय, ज्यामध्ये मोठ्या संख्येनं भाविक सहभागी होणार आहेत. या उपक्रमात सुमारे 2000हून अधिक भाविकांचा सहभाग अपेक्षित असून सर्व हनुमान भक्तांनी या भक्तिमय पर्वाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे. महापालिकेच्या मालमत्ता करावरील दंडात 90% सूट देणाऱ्या अभय योजनेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. 25 मार्चला एका दिवसात तब्बल 13 कोटी 50 लाख रुपयांची विक्रमी वसुली झाली आहे. या वाढत्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर योजनेची मुदत आता 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. ठाणे महापालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी 12 मार्चपासून निवासी मालमत्ता करदात्यांसाठी ही योजना जाहीर केली होती. सुरुवातीला 25 मार्चपर्यंतची मुदत दिली होती. दंडावरील 90% सूट मिळवण्यासाठी नागरिकांनी शेवटच्या दिवशी पालिका मुख्यालयासह सर्व प्रभाग आणि उपप्रभाग कार्यालयांमध्ये मोठी गर्दी केली. अनेक ठिकाणी कर भरण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. 2025-26 या आर्थिक वर्षासाठी महापालिकेनं मालमत्ता करातून 819.71 कोटी रुपयांचं उद्दिष्ट ठेवलंय. 25 मार्चपर्यंत 760 कोटी रुपयांची वसुली पूर्ण झाली आहे. दरम्यान विशेष अर्थसंकल्पीय महासभेत सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांनी योजनेला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मांडला होता, तर विरोधी पक्षनेते अशरफ पठाण यांनी त्याला अनुमोदन दिलं. त्यानंतर महापौरांनी प्रशासनाला 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचे निर्देश दिले. माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी वाणिज्य करदात्यांनाही दंडात सवलत देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता 31 मार्चपर्यंत मालमत्ता कर भरणाऱ्या व्यावसायिक करदात्यांनाही 90% दंडमाफी लागू करण्यात आली आहे. मुदतवाढीमुळे येत्या काही दिवसात आणखी 30 ते 40 कोटी रुपयांची भर पडण्याची अपेक्षा पालिकेकडून व्यक्त करण्यात येते आहे. त्यामुळे आर्थिक वर्षअखेरचं उद्दिष्ट गाठण्यास प्रशासनाला मदत होण्याची शक्यता आहे.